मध्य प्रदेशातील उमरठी येथे जळगाव पोलिसांनी धडक कारवाई केली। देशी कट्टे, दारुगोळा आणि 32 संशयित वाहने जप्त केली। 400हून अधिक पोलिसांनी यावेळी ऑपरेशन कोम्बिंग सर्च ऑपरेशन राबवले असून 12 संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे व 27 संशयित यावेळी फरार झाले असून त्या आरोपींच्या घरावर जिओ टॅगिंग करण्यात आले आहे। जळगाव जिल्ह्यातील फरार व पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध घेणे तसेच अवैध शस्त्र निर्मिती आणि तस्करीला आळा घालण्याच्या उद्देशाने जळगाव, नाशिक आणि धुळे पोलिसांनी मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील पार उमरठी तालुका वर्ला येथे मोठ्या प्रमाणावर कोम्बिंग ऑपरेशन राबविले। या कारवाईत मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा, दारुगोळा, संशयित वाहने आणि शस्त्र निर्मितीचा कच्चा माल जप्त करण्यात आला। ही मोहीम चोपडा शहर, चोपडा ग्रामीण आणि नाशिक जिल्ह्यातील पवारवाडी पोलीस ठाण्यात दाखल गंभीर गुन्ह्यातील संशयित व फरार आरोपींच्या शोधासाठी आयोजित करण्यात आली होती। जळगाव, नाशिक, धुळे जिल्ह्यातील 400हून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी 20 शासकीय वाहनांचा ताफा मध्यरात्री वाहनांचा ताफा रवाना झाला असून पहाटे 4 ते सकाळी 8 या वेळामध्ये पार उमरठी येथे सखोल शोध मोहीम राबवण्यात आली। या कारवाई दरम्यान 45 घरांची झडती घेण्यात आली असून 20 संशयितांची चौकशी करण्यात आली असून तर 12 संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे। यावेळी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यात 2 देशी कट्टे आणि 4 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले असून याशिवाय 32 संशयित मोटरसायकली, देशी कट्टे तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल व साचेही हस्तगत करण्यात आले आहे। या संदर्भात अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात। सदर कारवाई ही जळगाव, धुळे आणि नाशिक ग्रामीण या 3 जिल्ह्यांची संयुक्त कारवाई झालेली आहे। जळगाव, धुळे आणि नाशिक ह्या जिल्ह्यामध्ये जे देशी कट्टे सापडलेले आहेत मागच्या काही काळामध्ये आरोपींकडून किंवा गुन्ह्यामध्ये, तर त्याच्यामध्ये असं निदर्शनास आलेलं आहे की मोठ्या प्रमाणामध्ये आणि जवळजवळ सर्व हे जे देशी कट्टे आहेत हे मध्य प्रदेशमधील उमरठी या ठिकाणावरून ते तिथले जे बनवणारे जे लोक आहेत त्यांनी बनवून इकडे विकलेले आहेत। त्याच्यामुळं नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय पुरे सरांनी सूचित केलेले होते की आपण एक संयुक्त सर्च मोहीम राबवावी जेणेकरून त्यांचं जे ओरिजिन आहे ते सगळं बनवण्याचं आणि आपल्याला जे काही संशयित आरोपी वगैरे आहेत ते आपल्याला ताब्यात मिळू शकतात। तर त्यांच्या सूचनेवरून पोलीस अधीक्षक जळगाव यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात आलेली आहे। याच्यामध्ये जळगावचे 250 जवळपास मनुष्यबळ, नाशिक ग्रामीणचं 75 आणि धुळे जिल्ह्याचे 75 अंमलदार, तसंच DYSP, ASP नाशिक ग्रामीणचे मालेगावचे, तसंच धुळ्याचे ADPO आणि जिल्ह्यातले 6 ADPO जळगाव जिल्ह्यातले, तसंच जवळजवळ 12 PI आणि 30 PSI API दर्जाचे अधिकारी, 8 या SCPच्या टीम आणि धुळेची QRT तसंच जळगावची QRT अशा सर्व टीमनी आणि डॉग स्क्वॉड जळगावच्या अशा सर्व टीमनी या मोहिमेमध्ये सहभाग घेतलेला होता। रात्री सर्वांना ब्रीफिंग करून 1 वाजता आम्ही सगळ्या टीम रवाना केलेल्या होत्या भरतीसाठी जळगाववरून आणि साधारण 3-3:30 पर्यंत टीम पोहोचल्या आणि 4 पासून आपण साधारण सकाळी 8 वाजेपर्यंत 4 तास ही सर्च मोहीम राबवलेली आहे। या सर्च मोहीम राबवत असताना आपण जवळपास 40-45 जे संशयित किंवा इसम होते त्यांच्याकडे आपण तिथे चौकशी केलेली आहे। त्याच्यातले 12 इसमांना आम्ही ताब्यात घेतलं होतं। त्यांचे डोजियर आणि त्यांचे सर्व इन्फॉर्मेशन फॉर्म वगैरे भरून घेतलेले आहे जेणेकरून त्यांचा कुठल्या गुन्ह्यामध्ये सहभाग आहे का याची पडताळणी करता येईल। त्याचप्रमाणे ही कारवाई करत असताना आम्ही कॉर्डिनेट केलेलं होतं संपूर्ण गावाला। तर आपल्या चोपडा ग्रामीण पंचायतीच्या हद्दीमध्ये सदर जे कॉर्डिनेट केलेले होते आपण आपले RCPचे, त्यांना 2 इसम पळताना मिळून आलेले आहे। त्याच्याकडे दोघांकडे पण एक देशी कट्टा मिळालेला आहे, एक राऊंड मिळालेला आहे। त्यांना परत नेऊन आपण तिकडे परत घराचे सर्च पण त्यांच्या घेतला आहे। जवळपास 32 सर्च आपण घेतलेले आहेत घरांची
आरोपी आणि साहित्य त्यांचे काही मिळते का याच्यासाठी. तर त्याच्यामध्ये 27 संशयित आणि रेकॉर्डवरचे जे गुन्हेगार आहेत तिथले त्यांचे घरांचे सुद्धा आपण जिओ टॅगिंग केलेलं आहे, जेणेकरून गुगल मॅपवरून त्यांच्या घरांचे अंदाज येऊ शकते आणि आपल्या टीमला पुन्हा त्यांना तपासता येऊ शकतं. त्याच्यासाठी याच्यासोबतच जे साहित्य आहे ते बनवण्याचं मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला मिळून आलेलं आहे. त्याच्यामध्ये जे साचे आहेत पिस्टल बनवण्याचे, तसंच इतर जे साहित्य आहे लोखंडी साहित्य आणि ते घासण्यासाठी जे त्याचे जे उपकरणं लागतात ते सर्व आपल्याला तिथं मिळून आलेले आहेत. अशा प्रकारे ही कारवाई झालेली आहे. पण आता एकूण किती आरोपी ताब्यात घेतले? आरोपी आपण 45 आरोपी चेक केले, ते 12 आरोपी आपण ताब्यात घेतले. त्यांचे इन्फॉर्मेशन फॉर्म भरून त्यांना म्हणजे त्यांचं डोजियर वगैरे तयार करून त्यांना आपण सोडलेलं आहे आणि 2 आरोपीकडे आपल्याला आपल्या हद्दीमध्ये वेपन मिळाल्यामुळे त्या दोघांना आपण ताब्यात घेतलं. त्यांच्यावर दोघांवर पण गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यांच्याकडे प्रत्येकी एक गावठी कट्टा सापडला. दोघांकडे एक गावठी कट्टा सापडले, एक ग्राउंड सापडले. सर, जिल्ह्यातला सर्वात मोठा सर्च ऑपरेशन म्हणता येईल काय? जिल्ह्यातील सर्वात मोठा सर्च ऑपरेशन आहे का? हां, जिल्ह्यातील आतापर्यंत तर हे सर्वात मोठं सर्च ऑपरेशन म्हणता येईल. हे पोलीस अधीक्षक जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली आणि विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली राबवलेलं आतापर्यंतचं सर्वात मोठं सर्च ऑपरेशन म्हणता येईल. सर, पूर्वी जे इथे जे पोलीस निरीक्षक होते त्या टायमाला ज्या भागातून हे कट्टे येतात त्या भागात आपण नाकांची उभारणी केलेली होती, परंतु अधिकारी चेंज झाले आणि नाकाही बंद झाले. तर असे काही आपलं नियोजन आहे का? बरोबर आहे. आता ज्या संयुक्त सर्व प्रकारच्या उपाययोजना आपण आता इथून पुढे करणार आहोत, तर आपल्याला तिथला सगळा अंदाज आलेला आहे. नाकाबंदीसोबतच दुसरे सुद्धा भरपूर आम्ही उपाययोजना इथे करणार आहोत. उदाहरणार्थ ज्या आरोपींकडे हे वेपन सापडतात त्या आरोपींकडून आता सखोल माहिती आमच्याकडे गुन्हेगारांचे रेकॉर्ड आता तयार झालेलं असल्यामुळं कुठल्या गुन्हेगाराकडून याच्यातले त्यांनी हे वेपन घेतलेलं याची सुद्धा सखोल माहिती मिळू शकते. आणि जे रस्ते आहेत तिकडून येणारे त्याच्यावर सुद्धा आता वारंवार सरप्राईज नाकाबंदी लावून अचानक चेक केलं जाणार आहे, जेणेकरून त्यांना कुठलाही अंदाज येणार नाही की पोलीस कुठल्या वेळेला कारवाई करतील. धन्यवाद.